आज रिषिताला मी एकटंच प्ले करायला सोडलं, पण पुढे जे झालं ते मला पण एक्सपेक्ट नव्हतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मॉर्निंगपासून रिषिता खूप हॅपी मूडमध्ये आहे. आज मी ठरवलं की ती स्वतः कशी प्ले करते ते ऑब्झर्व करायचं. काही बेबीज लगेच मम्माला शोधतात, पण काही बेबीज इंडिपेंडेंटली एक्सप्लोअर करतात. लेट्स सी आज रिषिता काय काय करते. बघा ना, ही टॉय एकदा हातात घेते आणि मग दुसरा टॉय बघतात. बेबीजनं सगळंच न्यू डिस्कवर करायचं असतात. रिषिताला कलर खूप अट्रॅक्ट करतात, जसं रेड, येलो आणि ब्ल्यू. टॉईज बघून खूप एक्सायटेड होते. शी इज एन्जॉईंग हर ऑन लिटिल वर्ड्स. अशी स्माईल बघून सगळं टायर्डनेस निघून जातो. समटाईम्स ही टॉयसोबत बोलते असं वाटते. आता बघा, मला इग्नोर करून स्वतःच्याच मस्तीमध्ये आहे. आहा हा हा, काय एक्सप्रेशन देत आहे. कमेंट्स करा, तुमच्या बेबीला पण असं एकटाच प्ले करायला आवडतं का? हॉनेस्टली, बेबीला थोडं इंडिपेंडेंट प्ले टाईम देणे खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे इमॅजिनेशन डेव्हलप होते, कॉन्फिडन्स येतो आणि ते स्वतः एक्सप्लोअर करायला शिकतात. मी फक्त तिच्या शेजारी बसते आणि ऑब्झर्व करते. आणि मग अचानक मॅडम मम्मालाकडे बघून स्माईल देते. ही एक स्माईलसाठी तर सगळा दिवस वेट करत असतो आपण. रिषिता ग्रो होताना असं स्मॉल मोमेंट रेकॉर्ड करून ठेवायला मला पण खूप आवडतो. वन डे ही व्हिडिओ बघून तिला पण खूप स्पेशल फील होणार. टुडेज प्ले सेशन इतकंच होतं. जर तुम्हाला रिषिताची डेली क्यूट मोमेंट्स बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा रिषिताचा कोणता मोमेंट तुम्हाला सगळ्यात क्यूट वाटला. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय, टेक केअर.